Hello, hello. Mic testing. 1 2 3, 1 2 3, 1 2 3 4 गजरायला. हे बघा, हे हवा हवा तर बघा कुठली तर बघा. वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. हा तिसरा ब्लॉग आहे या वर्षातला माझा. आणि या ब्लॉग मध्ये देर इज समथिंग स्पेशल. म्हणजे या ब्लॉग मध्ये काहीतरी मी एकदम असं वाटतंय की एकदम जे मला करायचं होतं खूप टाइम पासून ते मी अचीव्ह करणार आहे. अँड येस, हॅलो मित्रांनो, माझं नाव योगेश करंजावकर. अँड नमस्कार नमस्कार. लास्ट टाइमच्या ब्लॉग तुम्ही बघितलं असेल, जे पण 4-5 लोक जे बघणार आहेत, तर तुम्ही बघितलं असेल लास्ट टाइमला गाडीमध्ये एवढं काय म्हणजे असं एवढं लावलं नव्हतं किंवा काय असं एक नॉर्मल नेकेड गाडी होती. बट दिस टाइम आता यावेळेस जिथे मी चाललोय, तुम्हाला टायटल मध्ये दिसलं असेल कुठे चाललोय मी ऍक्च्युली. पण तुम्ही असं प्रेटेंड करा तुम्हाला माहिती नाही. तुम्ही नंतर मी सांगेल तुम्हाला तेव्हा कळेल, असं तुम्ही प्रेटेंड करा. तुम्हाला टायटल दिसलं असेल पण इट्स ओके, इट्स व्हेरी ओके. ओके. तर मी बोलत होतो की लास्ट टाइम तर तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असणार की एवढं काय सेटअप नव्हतं माझे. म्हणजे असं नॉर्मल जॅकेट, एक हेल्मेट फक्त चांगलं होतं बस. आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकी एवढं काय नव्हतं. पण मैं गरीब हूँ. आता जिथे मी चाललोय त्यासाठी मला सगळं सेटअप, सगळं एव्हरीथिंग जे पण एक टूर गाडीला करावं लागतं ते, म्हणजे टूर नाही, ऍडव्हेंचर गाडीला जसं लांब टूर वगैरे जातात बाईक राईडला, जे पण ते एक सेटअप करावं लागतं ते मी सेटअप केलेलं आहे. आणि मला तुम्हाला आता लुक्स दाखवतो. लुक्स एकदम ऍब्सोल्युटली लुक दिसतंय का तुम्हाला? इकडनं लाईट येते ना, इकडनं चांगली लाईट येते एकदम. सूरज काका अजून लावून ना ते, अजून ना झालं ना, अजून लांब बाबा. ओके, सो हे बघा, हे माझं हेल्मेट दिसतंय. नवीन हेल्मेट घेतलंय मी, एकदम कच्चा 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 ठीक आहे. एकदम मस्त खतरनाक मध्ये हेल्मेट घेतलेलं आहे. याच्यावरती तुम्ही बघू शकता, याच्यावरती काहीतरी स्पेशल आहे. स्पेशल तर तुम्हाला मी पुढे दाखवेल, अजून थोडं पुढे जाईल तसं असं मी शूट करेल. थोडं खाली असं. हा बघा बघा, तुमचा भाऊ फुल रायडिंग जॅकेट्स अँड ऑल मध्ये इथं फुल रायडिंग जॅकेट्स, रायडिंग कसं दाखवू, रायडिंग शूज दिसतं की नाही, आय डोंट नो. फुल बॅग वगैरे घेतली, याच्यामध्ये सामान आहे, मेन सामान इलेक्ट्रॉनिक्स अँड ऑल. एकदम जरा जास्तीच खर्च केला, एकदम फुल एकदम ऍब्सोल्युटली खर्च केलाय त्याच्यावरती. आणि ठीक आहे, आता मी येतं. ओके, रायडिंग जॅकेट मेन गोष्ट. नेक्स्ट मेन मेन म्हणजे गाडी. तुम्हाला आता गाडी दाखवतो माझी. एकच मिनिट. 1 minute later. ऑल राईट आर यू रेडी फॉर द लुक ऑफ माय बाईक एंड्रियर. Dan dan da da dan dan da da dan dan dan. Dan हे बघा, हे दिसतंय. हा दिस इज मेन लाईट. फॉर लाईट्स, याचे जैविक अँड फॉर पेट्रोल. अँड येस, नकल गार्ड्स. हे एक माउंट आहे. there is one more mount for फोन, ज्याला फोन लावलेला आहे. दिस इज पॉवर बँक. आणि दिस इज माय बाईक. ऑन 2.0 मागचं लगे, त्यामुळे सगळे माझे त्यात कपडे बाकी काय नाही घेतले. याच्यामध्ये मेन सामान आहे टॉप बॉक्स मध्ये, असं काही आहे. मागे ब्लिंकर लाईट्स लावलेत. एक एक्स्ट्रा हेल्मेट पण कॅरी करतो. वाईड अँगल इज द व्ह्यू. हे बघा, एकदम खतरनाक मध्ये. कमेंट मध्ये नक्की सांगा, अशी नेकेड बाईक तुम्ही
एवढी मॉडिफाय केलेली बघितलं असेल तर. आणि तुम्ही म्हणत असाल मी काय घातलंय, ते टेप्स का लावलेत, तर कारण आहे की एक ग्लव्ज आहे, जरा एक चीप ग्लव्ज आहेत, त्याच्या आतमध्ये तर टोस्ट आहे खूप, त्यामुळे मी ते टेप्स लावून ठेवलेत. ओके, तुम्ही गाडी बघितली, सिनेमॅटिक शॉर्ट्स बघितले, जर मी टाकले असतील, शूट केले असतील तर चांगले आले असेल तर ते एडिट करून टाकेल. ओके, हा, तर मी आता निघायची गोळी घेतो. ओके, लांब जायचं, खूप लांब जायचंय. आता माझा टार्गेट असणारे ऍटलिस्ट कमीत कमी पुणे सोडून कोल्हापूरला तरी मी पोहोचलो पाहिजे. आता सगळ्यात पहिला स्टॉप माझा पुणेच आहे. पुणे करून कोल्हापूर, कोल्हापूर करून मग गोकर्णला जाणार मी. पण मे बी गोकर्णला जर इव्हनिंगच्या म्हणजे रात्र एकदम रात्र व्हायच्या आत जर गोकर्णला पोहोचत, तिकडे गोकर्णला स्टे करेल. नाही तर मग कोल्हापूर पोहोचतो, कोल्हापूरला स्टे करेल मी. कमीत कमी एक 600 to 700 किलोमीटर आहे गोकर्णापर्यंत. त्यामुळे त्याच्या आधी कोल्हापूर पर्यंत एक असेल 500 to 600 वगैरे किलोमीटर असेल. तर ओके, निघूया. तुम्हाला पुढे पुढे अभ्यास देत राहतो. ओके, चलो. हा, आता मी गाडीच्या माउंट वरती मी फोन लावलाय, पण तो खूपच व्हायब्रेट होतोय. जास्ती लावणार नाही मी. याच्या व्यतिरिक्त मी माझा दुसरा दुसरा कॅमेरा लावणार आहे. कॅमेरा हा तो घेतलाय मी. तो खूपच वाव बोलतोय. मी काम करतो, मी काढून टाकतो याला. ओ माय गॉड, वाट लागलेली. 2 hours later. हॅलो, वन्स अगेन. गाडी चालत चालत पुढे आलेलो मी जरा. मला माउंट लावायचा आहे वरती, माउंट बोलते कॅमेरा लावायचा, पण प्रॉब्लेम आहे की त्याच्यामध्ये सी टाईप वायर नाहीये जी माझ्या माईकला कनेक्ट करेल. मी कॅमेरा जरी वरला तर आवाज येणार तुम्हाला. शॉर्ट साठी मी लावू शकतो कॅमेरा, पण त्याच्याकडे एवढा लवकर नको लावायला. थोडं लोणावळा वगैरे पोहोचलो की लोणावळा घाटमध्ये तेव्हा जॉईन करेन, तिथून पुढे थोडं हलका शूट घेईल. सध्या थांबलोय जरा मी आता इथे की मस्त एकदम एकदम कडक व्ह्यू मला दाखवतो मी. एकच सेकंड के दिल में ते फिरू शकतो का मी फोन. फ्रंट व्ह्यू आणि ते खतरनाक मध्ये डोंगर बिंगर वन साइड ढग पसरलेत डोंगरावरती. तर आता मी ट्राय करतो, याला फोन लावून मी शूट घ्यायचं ट्राय करतो थोडंफार. लेट्स सी. ओके, चला लेट्स गो, लेट्स स्टार्ट द राईड. मला कसं येईल, स्टेबल होऊन येईल का कसं येईल आय हॅव नो आयडिया. पण एक 5 मिनिटात वगैरे थोडंफार आपण करूया शूट. आणि नंतर शूट करे फोन ठेवूया, कारण की पाऊस पडतोय मध्ये. चांगलं असेल बहुतेक. मोबाईल हालतो स्टेबल येईल की नाही व्हिडिओ माहित नाही. आय हॅव नो आयडिया. आणि हा पॉवर बँकला याला फ्रेम पाहिजे वाटतं. नुसता फुटेज मध्ये यायला बघतोय. तेवढं बघा, फ्रेम नको जास्त. फ्रेम घ्यायचा, त्याला फ्रेम घ्यायचा भावाला, त्याला फ्रेम घ्यायचा आहे. तेवढा ऑप्शन नाही. रस्ता एकदम कडक, एकदम खतरनाक मध्ये रस्ता आहे. थोडा हलका पाऊस पडतोय, मला थोडा खावा लागेल, मला जरा भीती वाटते. ओके, ऐका आला मला शांत होतो तुम्ही जरा. मोठो ब्लॉगिंगचा मोठे ब्लॉग जरा तुम्ही एन्जॉय करा. चिल मध्ये. आज फक्त पाणी नको ओले झाले. रिसेंटर मागवाय रिसेंटर. हा, रिसेंटर आपल्या याचा गुगल मॅपचा भरोसा नाही येत मला. आता मी चाललोय असं सरळ चाललोय ना, मॅप मला असं सरळ दिसला पाहिजे बरोबर. मॅप असा उलटा दिसतोय. असं मी रोटेशन ठेवून पण सुद्धा ते उलटा दिसतं. तर काय काय गणित आहे गुगल मॅपचं काय कळत नाही मला. रायडर लोक पण दिसत आहेत. असे शूट घ्यायला भेटत नाही, पण तरी ट्राय करतोय मी. रस्ते पण एक
डेंजर रस्ते एकदम डेंजर एकदम डेंजर. रस्ता एकदम कडक एकदम खतरनाक मध्ये रस्ता आहे. पण बाकी काय पण बोला, राईडला जे मी निघालोय ना आता, म्हणजे एक वेगळीच वेगळीच फिलिंग येते, एक वेगळीच जगा वेगळी. ते कसं बोलतात, मेरी वाली अलग है, तशी फिलिंग येते आता मला सध्या. है कुछ तो अलग है, पता नहीं क्या है लेकिन कुछ तो अलग है. आणि माझ्या आता हेडफोन्स मध्ये आता सॉंग्स ऑटोमॅटिक प्ले झाले, काय माहिती ऑटोमॅटिक मध्ये ऑटोमॅटिक प्ले होत आहे. चिल मध्ये एकदम आता माझं चिल मध्ये पण काय करत जाऊ, टेन्शनच नाही आहे. जान ही जाएगा मेरे कातिल, हर तेरा बहाना हुआ, तुझसे ही शुरू तुझ पे ही खत्म, मेरे प्यार का फसाना हुआ, तू शम्मा है तो याद रखना, मैं दिल परवाना जालिमा जालिमा, जो तेरे खातिर तड़पे पहले से ही, प्यार से तड़पाना जालिमा जालिमा. ओके. हॅलो गाईस, राईडवरती अपडेट घेतोय सध्या. लोणावळा घाटवरती आपण आलेलो आता. लोणावळा घाटवरती आलो आहे आणि हा नजारा बघा एकदा फक्त तुम्ही. सी दिस व्ह्यूज, घातक एकदम घातक व्ह्यू. एकदम घातक इज द तर इथून पुढे मी थोडंसं जरा फास्ट फॉरवर्डिंगमध्ये टाकतो. जास्त फास्ट फॉरवर्डिंग नाही, थोडंसं फास्ट फॉरवर्डिंग. जरा तुम्ही थोडंसं मोठं व्लॉगिंग एन्जॉयमेंट करा. एन्जॉयमेंट आली की नंतर जिकडे बोलायला सुरू करेल तिकडनं परत मी स्टॉप एन्जॉय करतो. ओके. पण जसं मी आता उंटाला बघितलं, मला एवढं लक्षात येतंय, की या उंटाचा आलेला तसं एक गाणं माझ्या पॉड्समध्ये, आपलं पॉड बोलतोय, इयरबड्समध्ये प्ले झालेलं. तर ते गाण्याचे बोल असे आहेत, क्यों आजकल नींद कम ख्वाब ज़्यादा है, लगता खुदा का कोई नेक इरादा है, कल था फकीर आज दिल शहज़ादा है, लगता क्यों खुदा का कोई नेक इरादा है, क्या मुझे प्यार है क्या? हे गाणं ऐकून मला माझ्या जवळच्या एका मित्राची आठवण आली. ते सगळं ठीक आहे, पण लगेच बॅक्स टू बॅकमध्ये अजून एक गाणं प्ले झालं. त्या गाण्याचे बोल असे आहेत, कुड़ियों का नशा प्यारे नशा सबसे नशीला है, जिसे देखूं यहाँ वो हुस्न की बारिश में गीला है.
इशक के नाम पे करते सभी अब रास लीलाय. मैं करू तो साला कॅरेक्टर ढिलाय. नाही हा मी नाही तर माझा अजून एक मित्र आहे. त्याला कळेल मी हे गाणं कोणाला बोलतोय ते. आणि एक गाणं असं अजून एक आहे की जे गाणं ऐकल्याशिवाय माझ्या मित्राला घराच्या बाहेर बोलू शकत नाही. ते गाणं असं आहे. शामे मलंग सी राते सुरंग सी बागी उडान पे ही न जाने क्यों इलाही मेरा जी आय आय आय. तर हे असे काही सॉंग्स मी माझ्या मित्रांना ट्रिब्यूट करू इच्छितो. इथून पुढे आता जो व्हिडिओला व्हॉइस आहे तो आलेला आहे. तुम्ही तो व्हॉइस आता एन्जॉय करा. ओके. हा बघा रायडर्स समोर नाही येतात, एक 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 करून एक एक करून एक एक करून. ट्रॅफिक खूप होतं म्हणजे मान्सून मध्ये लोकांना दुसरं काय भेटत नाही वाटतं. लोणावळा, माथेरान, नेरळ, खाओ पिओ सो जाओ उठो. हे खंडाळा तलाव, खंडाळा तलाव तलाव नाही तलाव, खंडाळा तलाव. कुठेतरी ऑफ कुठेतरी रस्ता शोधतात नाही. टू व्हीलर वाले भाई नाद ना टू व्हीलर वाल्यांचा. इकडून तिकडून आड झोड कुठून पण जे रस्ता आहे तिकडनं गाडी घातली काम पच्चीस जाईल. हिमालय मला जाऊ दे काय माहिती मंदार का श्लोक लागलेलं होतं का. जा शाईन पुढे जा. तुम्ही आता आरामात, मला काही घाई नाही. मला दुनियाभरची काहीच घाई नाही भाई. तुला जायचं तू जा. हवं तर एक तास थांबेल का अजून पण भाई तू जा. 5 minutes later. हिमालयन वाला आणि हॉर्नेट वाला तुझा आहे मी. हळूहळू करत करत चाललोय पुढे पुढे मरत मरत. रॅमिंग मग भावाचा रॅमिंग भाई. फोर व्हीलरचा एकच फायदा आहे. एक्सप्रेस हायवे वरनं जा काम सक्सेस. कधी सुटेल ट्रॅफिक काय माहिती. बाबा ट्रॅफिक मधून सुटून मी पुणे पार करून पुणे पार करून मी आता कोल्हापूरकडे चाललोय. कोल्हापूरमध्ये मी स्टे करेल मी, कारण की आता ऑलरेडी बहुतेक तीन 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 चार तास दाखवतात का तरी 3-4 तास कोल्हापूरला पोहोचायला. पोचता पोचता मला 9-10 वाजतील. तर मग एवढा वाटलं की तिकडे हॉटेल बघून तिकडे स्टे करेल. स्टे लोकांशी जातात बघतोय काय करते हा कोणता ब्लॉगर दिसत आहे आपल्या. नाही बाबा मी एकदम सीधा साधा माणूस. हा टॉपिक टॉपिक भटक. कोल्हापूर साईडला चाललोय तर मग त्याच्या आधी एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी. तरी मेन मेन चीज मी केली आहे. 1 सेकंड. A few inches later. हे बघा स्टार ऑफ द ब्लॉग द स्टार. मी याला हेल्मेट वर मारी करते. हेल्मेट वर बोलतो. तुम्हाला एकदम स्टार्टिंगची फुटेज तुम्हाला देणार आहे. हवा हवा तर बघा तू व्ह्यू तर बघा तुम्हाला दाखवतो. फोकस see this and that. बघू शकता आता पुढे ते टनल आहे. त्या टनल मधून मी जाणार आहे आणि त्याच्या पण आधी तुम्ही हे बघा. दिस इज ऍब्सोल्युटली अमेझिंग. ओके आणि मग नंतर तुम्ही एकदम प्याई गाई गोंडस एकदम 100% वाली गाडी बघा. ओके तुम्हाला मी आता याचं नेक्स्ट क्लिप बहुतेक तुम्हाला याची दाखवतो. मी मला कशी आहे का मला माहिती नाही. मी काढतो टाईट तर केलंय मी.
येस, दिस इज DJI-चा ऍक्शन 4 ऍक्शन कॅमेरा. आणि आता पुढे आता टर्न आल्यामुळे साईडला थांबून मी पटापट त्याला माउंट करून घेतलं. तर लवकर त्याचा शूट करू आणि मी निघतो पुढे कोल्हापूरकडे जायला. ओके, लास्ट टाइम बघून घ्या माझा. ओ माय गॉड, व्हॉट अ व्ह्यू, व्हॉट अ व्ह्यू, व्हॉट अ व्ह्यू, व्हॉट अ व्ह्यू. ओके, रेकॉर्डिंग चालू झाली आहे. बाकी काही बोलणार नाही मी, याच्यावर माईक नाही लावलं आहे, माईक नाही लावलं आहे मी. सगळं आपण सगळं डायरेक्ट तरलला घुसूया, एकदम खतरनाक काम करते जो. मी आता कॅमेरा वरती घेतो आणि तुम्ही व्ह्यू बघा आता जरा एक नंबर व्ह्यू. असं वाटतं ओपन वर्ल्ड गेममध्ये खेळतो आपण, असं अशी फिलिंग येते. राईड करताना वेगळीच मजा येते. तर बघायला लागली कळ आणि पाणी थेंब थेंब गळ. आणि या पॉवर बँकला बाई अजून पण ते येतात आहे, काय करू शकत नाही त्याला आपण. ठीक आहे, नो प्रॉब्लेम्स, एन्जॉय करूया राईड आपण 100 आणि 125%. आवड अंशुमनच्या गिरवरून घाटानं गाडी चालवून आणली मी एकदम खतरनाकमध्ये. जरा सुसू ब्रेक घेतो मी, सुसू ब्रेक जाऊन केलं ते. 1 minute later. 5 minutes later. 1 eternity later. ओके, सुसू ब्रेक ओवर. इससे आगे मैं रिकॉर्ड करना भूल गया. बाकी कुछ नहीं, मैं कोल्हापुर पहुँचलो. पहुँचने के बाद मैं रूम लिया. रूम में जाने के बाद मैं रिलॅक्स झालो. वाह, क्या एक्टिंग कर रहा है. पोचलो शेवटी मी. पोचलो रूममध्ये, डायरेक्ट रूम बुक करून डायरेक्ट आलो आहे. आता आंघोळ बिंघोळ करून झोपणार. कोल्हापूरला पोचलेलो आहे मी. एक काहीतरी 370 का 80 किलोमीटर झालेत. तेवढी मी आतापर्यंत हे केलेत. कोल्हापूरला कोल्हापूरमध्ये आता मी आहे. तर उद्या सकाळी निघेल लवकर.
गोकर्णाकडे जायला. येस, तुम्ही बरोबर ऐकलं. गोकर्णाला जाणार आहे जर सकाळी निघून. जसं टोमणा व्हायला जसं इकडे इकडे झोपतो मी आता मस्तपैकी. सकाळी भेटू तुम्हाला. डे 1चा एंड करू आपण आता. ओके, टाटा, गुड नाईट. गुड मॉर्निंग तुमच्या इथे, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट, जे पण असेल माहीत नाही मी कधी अपलोड करेल व्लॉग. सगळं रेडी झालेलं आहे. निघायच्या तयारीत. 8:30 वाजलेत वाटतं, 8:30 झालेत आणि सगळं रेडी करून ठेवलं आहे मी प्रॉपर. एव्हरीथिंग ऑल सेट. सगळं चार्जिंग वगैरे एव्हरीथिंग. सगळं जॅकेट तेवढा धुळीने माखलेला मला काय बोलू. अजून पण किडे अडकले याच्यामध्ये. ठीक आहे, आता गाडीला सगळं परत अटॅच करून सगळं माउंट करून निघूया इकडनं. ओके, चलो. ऑल सेट, एवरीथिंग इज सेट. जॅकेट, तिकीट सगळं ऑलरेडी. अभी सामान पैक करके निकलते. चेंज ऑफ प्लान्स. गोकर्णा छोड़ून मैं अभी डायरेक्ट जा रहा हूँ हम्पी जा रहा हूँ. डायरेक्ट हम्पी में डायरेक्ट जाके अभी स्टे करूँगा. वहाँ से मैं भी अगर कूर्ग गया तो कूर्ग जाऊँगा, नाहीतर मग हम्पीला स्टे करणार, हम्पीला फिरणार, एक दिवस एक स्टे करणार आणि मग वापसी घरा वापसी. ओके. हॅलो वन्स अगेन, नमस्कार मित्रांनो. राईड चालू केली मी आता परत. डायरेक्ट आता लास्ट नाही, डायरेक्ट आता माझा स्टॉप असणार आहे हम्पी. टार्गेट ठेवलाय इव्हनिंग पर्यंत पोहोचायचं. बघू पोहोचतोय की नाही. चहा नाश्ता करून झालं सगळं माझं. मस्त इडली आणि सांबार खाल्ला. इडली आणि सांबार एक टक्के. चला निघू. माईक इथे मी खाली लावला आता. मला आवाज बघू कसा येतो. माईक आता कसला क्वालिटी आवाज येतो त्या माहित नाही मला. नो आयडिया. ओके, मित्रांनो मी आता जस्ट एक 20-25 सेकंड अगोदर कर्नाटका बॉर्डर क्रॉस केली. नाही, कोल्हापूरची बॉर्डर क्रॉस केली. कर्नाटका मी ऑफिशियली आलेलो आहे. काय बोलू मला कळत नाही. ते काहीतरी चांगलं अचीव केलेलं आहे असं वाटतंय मला. एकदम मला वेगळीच फिलिंग होती सध्या. राईट आय एम ऑफिशियली इन कर्नाटका ब्रो. कर्नाटका बॉर्डर नाही, कोल्हापूर कर्नाटका
च्या बॉर्डर मी क्रॉस केलेला आहे. म्हणजे म्हणजे मी आता कर्नाटकाच्या आत आहे, मला एवढं सांगायचं. ओके. हां. तर मी आता सध्या आता अशा रोडवरती आहे ना, एकदम 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 लवली रोड एकदम असं एकदम. बघा दाखवतो मी. बघा हे बघा, वरती मौसम बघा, या बाजूला म्हणजे एक वेगळंच वेगळंच काहीतरी वातावरण येते. आणि जी हवा जी चालू आहे एकदम प्रेमळ हवा. ओ हो हो. हो हो हो, जा भाई जा. शूट करू देणार नाही लोक बाई मला इथे. कर्नाटकाच्या आत ऑफिशियली मी आहे. कर्नाटकामध्ये मी ब्लॉग बनत आहे. म्हणजे मागून नुसत्या गाड्यावरती गाड्या येत आहेत. मला मी एवढंच बोलवतो की एवढं प्रेमळ वातावरण आहे आता सध्या. आणि मला गाडी दाखवता माझी. हे बघा गाडी. या गाडीने एवढा साथ दिला ना माझा. नुसतं एन्जॉयमेंट चालू आहे, नुसतं एन्जॉयमेंट. असं तिकडे थांबू थोडा वेळ, एकदम आरामात, एकदम चौकास मध्ये, कोण इकडे तिकडे काय नाही, एकदम चिल, एकदम चिल. ठीक आहे, चला. मी चिल झालो, तुम्हाला पण चिल वातावरण दाखवलं. 100-125%. जाऊया सरळ सरळ आता एक दुपारी ब्रेक घ्यायला लागेल जेवणाचा. डायरेक्ट तेव्हा भेटू आता. तोपर्यंत जर मी आधी काय शूट वगैरे घेतले, सिनेमॅटिक शॉट्स जर मी घेतले तर मी टाकेल, काढता आले तर. ओके. येते का तुम्हाला ऐकायला? येते तुम्हाला? चालू आहे, मे बी तुम्हाला ऐकायला येते की नाही माहिती नाही, पण ते याचं गाणं गाणं प्ले होतं बॅकग्राऊंड मध्ये. काय माहिती कुठून वाजते, कुठून तरी वाजते. पण ते मल्टिपल वॉइस पिक्चर, त्याच्यामध्ये ते गाणं होतं ना, ते गाणं प्ले होते कुठून ते मला आवाज सांगतात काय. काही कर्नाटक आलेलं काय काय होतंय बाई, खतरनाक. काय नाही, दिक्कत चालू बाई. त्यामुळे तुम्हाला ऐकायला आता आता ऐकायला येईल. होते का आलं असेल गाणं. इथून इथून मागून कुठून तरी प्ले होते, जे माझ्या तरी फंक्शन वगैरे चालू वाटतं बहुतेक, तिकडे कुठेतरी प्ले होत आहे. डेंजर डेंजर. हेच जगा रात्री प्ले झालं असतं ना, फाटली असते ना चड्डी माझी, बेकार फाटली असती. खतरनाक आहे, खतरनाक. कॅमेरा सोडून जाऊ शकत नाही.